शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। 23 जून पासून मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्मितीची शक्यता असून या ठिकाणी सध्या पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे। बेंगळूर, देवगड, होईना या मान्सून पोहोचलेल्या ठिकाणी मान्सूनच्या सरींना चालना मिळणार असून जून महिन्याच्या अखेर म्हणजेच पुढील आठवड्यात नगर, नाशिक आणि खानदेशात पावसाची शक्यता असल्याची माहिती पुण्याचे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे। देशात आणि महाराष्ट्रात माहिती अधिकार कायदा अस्तित्वात येण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या कायद्यातील बदलांवर नाराजी दर्शवली आहे। राज्य सरकारने गेल्याच आठवड्यात एकत्र राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत। या बदलांवर माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवला असून आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील फडणवीस सरकारला उपोषणाचा इशारा दिला आहे। शासनाने 12 जून रोजी माहिती अधिकार कायदा 2005 संदर्भात सुधारित अधिसूचना जाहीर केली आहे, मात्र त्यास सामाजिक संघटनांनी विरोध दर्शवला आहे। राष्ट्रीय परीक्षा संस्थेमार्फत नगरला आज रविवारी 12 परीक्षा केंद्रांवर नीट 2026 पुनर्परीक्षा आयोजित करण्यात आली आहे। या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 5387 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत। या परीक्षेदरम्यान पेपर फुटी रोखण्यासाठी सुरक्षित मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे। परीक्षा केंद्रावर भिंतीवरील घड्याळ अनिवार्य करण्यात आले आहे। शहरातील चंडीगड परिसरातील बाबा बंगाली गल्ली येथे घरगुती गॅस सिलेंडर मधून वाहनांमध्ये बेकायदेशीररित्या गॅस भरण्याचा प्रकार कोतवाली पोलिसांनी उघडकीस आणला आहे। पोलिसांनी छापा टाकून 1,27,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एकाच ताब्यात घेतले आहे। कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना बातमीदारामार्फत झेंडीगेट भागातील बाबा बंगाली गल्ली येथे विनापरवाना गॅसची चोरी करून त्याची विक्री रिफिलिंग सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। काही जिल्ह्याच्या राजकारणात सासरा इकडे तर जावई तिकडे, त्याचबरोबर व्याही आणि साडू वेगवेगळ्या पक्षांमध्ये पाहायला मिळाले। मात्र गेल्या 2.5-3 वर्षात जिल्ह्यातील बहुतांश सोयरे धायरी महायुतीच्या मंडपाखाली आज एकत्र दिसत आहेत। उद्याच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही नगरची सोयरे धात्यांनी ठरविल्यास सोधा पॅटर्नचा दबदबा पाहायला मिळणार आहे। नुकत्याच झालेल्या मुळा ज्ञानेश्वर उद्देश्वर कारखान्याची निवडणुकीत नातेवाईकांची समझोता एक्सप्रेस पाहायला मिळाली आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।